नमस्कार मंडळी, आज आपण आळूची पातळ भाजी ती पण ब्राह्मणी पद्धतीची कशी करायची ते बघणार आहोत। खूप सुंदर, खायला पण खूप छान लागते ही भाजी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे 2 जुडी मी आळूचे पानं घेतलेले, बघू शकता हे पानं खूप कवळे आहे, छोटे छोटे घेतलेले आहे। आता हे निवडून घ्यायचे आपल्याला। या पद्धतीने याचे देठ काढून घ्यायचे। या देठच्या अशा ह्या शिरा काढून घ्यायच्या आहे। याने भाजी छान अशी मिळून येते, म्हणून हे आपल्याला भाजीत टाकायचे। बघू शकतात या पद्धतीने आपण सर्व पानं आता निवडून घेणार आहोत। सगळे पानं असे आपण निवडून घेतलेले आणि जे देठ होते त्याच्या पण आपण सगळ्या शिरा अशा काढून घेतलेल्या बघू शकतात। या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत। आता आपण हे पानं असे नंतर कट करून घ्यायचे। आता इथे हा आंबट चुका घेतलेला आहे। जेवढे आपण आळूचे पानं घेतलेले तेवढाच हा आंबट चुका घ्यायचा आहे, म्हणजे भाजी खूप छान लागते। आंबट गोड अशी खूप सुंदर होती ही। हा आंबट चुका पण निवडून आणि असा कट करून घ्यायचा आहे। ही भाजी आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। कुकर मध्ये टाकून घ्यायची आणि 2 ग्लास पाणी इथे टाकून घ्यायचे। इथं थोडस तेल टाकून घ्यायचंय, कारण आळूचे पानं खाजरे राहतात, खाजव येत नाही, म्हणून थोडस तेल टाकून घ्यायचंय। आळूच्या पानांसोबतच आपण इथे शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ आणि खोबऱ्याचे काप घेतलेले, ते पण आता उकडायला लावून द्यायचे। या पानांच्याच वरती आपण इथे शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि हरभऱ्याची डाळ ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण कुकर लावून 3 शिट्ट्या करून घ्यायचे। बघू शकता तिथं पानं छान झालेले आहे, वाफवले गेलेले आहेत। कढईमध्ये आता काढून घ्यायचे। ही भाजी अशी कुस्करून घ्यायची। इथे थोडस डाळीचं पीठ टाकून घ्यायचे। 2 चमचे इतकं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। इथे बघू शकता तिथे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। त्याच्यातच थोडं गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचंय। इथे कढीपत्ता, आलं घेतले किसून, 2 मिरच्या घेतल्या हिरव्या आणि चवीनुसार असा गूळ घेतलेला आहे। गोड आंबट आपल्याला भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे। इथे तुम्ही आंबट चुक्याच्या ऐवजी दही किंवा चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल, काहीच हरकत नाही। इथं तेल तापलंय, मोहरी टाकून घ्यायची। छान अशी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे। थोडीशी तीळ टाकायची, हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, आलं टाकायचंय। आता छान असं मिक्स करून घ्यायचंय। कढीपत्ता, हळद टाकायची आहे, चिमूटभर हिंग, डाळ, खोबरं, शेंगदाणे जे वाफवून घेतलेले ते टाकून द्यायचे फोडणीतच। छान असे तेलातच फ्राय करून घ्यायचे। इथे याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचंय। आता छान असं परतलं गेलं की याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचंय। आता लाल तिखट 1.5 चम्मच लाल तिखट टाकलंय। काळा मसाला जवळजवळ 1 चम्मच काळा मसाला टाकलाय। इथं फोडणीतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय। मसाले असे मस्त परतले की आपण हे आळूचं जे मॅश करून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचंय। आता 5 मिनिटं मस्त उकळून घ्यायची। बघू शकता तिथं आपले 5 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी खूपच अप्रतिम झालेली आहे। पाहू शकता, खायला पण खूप छान लागते। तर तुम्ही पण ह्या पद्धतीची ब्राह्मणी स्टाईल आळूची पातळ भाजी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।